सगळ्यांना जे 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 जबाबदार व्यक्ती आहेत, आपल्याला माहिती आहे या आधी पण आलेल्या न्यायालयाचे निर्णय कोणी एखादी फॉरवर्ड केली तर त्याची जबाबदारी त्याची असते, आणि जर जबाबदार व्यक्ती असेल तर त्याला बंधनकारक धरलं जाते. डिजिटल चॅनल पण असेल, आपल्याला माहिती आहे मी गेल्या वर्षी एक केस केलं होतं आणि त्यावेळी त्यांच्यावर आल्याने तातेरच जाडले. म्हणून निवडणूक आयोग असो त्यांचे रिएक्शन घेतल्याशिवाय अधिक, आणि हा जो व्हिडिओ व्हायरल केला आणि त्या डिजिटल चॅनलनी दाखवला त्याला व्यवस्थित माहित होतं की याच व्यक्तीने असाच व्हिडिओ 2019 मध्ये व्हायरल केला होता, FIR झाली होती, म्हणून त्या चॅनलला पण दाब द्यावा लागणार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर कोणी त्यांचा प्रकृती संबंधात मी विनंती करतो की कोणीही वेगळी भाषा वापरू नये. त्यांची प्रकृती शरीरावर ताण असताना ते इतकी धडपड करत आहे की लवकर सरकार पुनर्स्थापित व्हावं, लवकर बरे व्हावे. मी स्पष्टता केली, अशा प्रकाराने जनजागृतीसाठी जर लोकप्रतिनिधी नेते करत असेल तर प्रशंसनीय आहे, परंतु निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह टाकण्यासाठी जर कोणी अशा प्रकारचे प्रयत्न करत असेल तर त्या संबंधी निश्चितपणे त्याची निवडणूक आयोग आणि प्रशासन दखल घेत असते. वास्तविकरित्या घटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना आपण स्वीकारली आहेत आणि त्याप्रमाणे निवडणूक आयोग सिक्रेट पद्धतीने मतदान घेत असते. मग लोकसभा विधानसभेत केंद्रीय निवडणूक आयोग आणि राज्य स्तरावर स्थानिक स्वराज्य संस्थांचं, तर ज्यावेळी मरकटवाडीचा स्वतःच ग्रामपंचायतच्या निवडणुका येतात त्यावेळी स्थानिक स्वराज्य संस्था स्टेट इलेक्शन कमिशन घेत असते. त्याबद्दल जर त्या पद्धतीत कुठे त्रुटी आढळली तर त्या संबंधात निवडणूक आयोग किंवा न्यायालयात जाऊ शकतात. पण अशा पद्धतीने जनजागृती करण्यासाठी जर कोणी असं उपक्रम केले तर त्याबद्दल काही कॉमेंट करणं गरजेचं नाही. नाना पाटोळे जात आहेत, त्यांच्या पार्टीला आज निवडणूक आयोगाने बोलवलं आहे. जर काही पुरावे असेल तर त्यांनी निश्चितपणे द्यावे. या सगळ्या गोष्टीत महाविकास आघाडी, काँग्रेस सुप्रीम कोर्टात पण जाऊन आली आणि सर्वोच्च न्यायालयाने पण त्यांना आरसा दाखवला की जिथे तुम्ही जिंकतात, लोकसभेत तुम्ही 31 जागा जिंकल्या त्यावेळी EVM नाही. मी या निमित्ताने एक आणखीन गोष्ट सांगू इच्छितो. एक गेले काही दिवस EVM हॅक केलं जाणार, 50 कोटी रुपये देऊन त्याचा एक सो कोल्ड संवाद काही YouTube चॅनलनी, काही डिजिटल चॅनलनी दाखवलं. या संदर्भात मी निवडणूक आयोगाकडे आणि इन्फॉर्मेशन ब्रॉडकास्टिंग मिनिस्ट्री आणि प्रेस काउन्सिल ऑफ इंडिया यांच्याकडे तक्रार केली आहे. कोणतीही डिजिटल मीडिया, व्हिज्युअल मीडिया, प्रिंट मीडिया किंवा YouTube चॅनल किंवा कोणताही व्यक्ती अशा प्रकारची पोस्ट, अधिकृतता, ऑथेंटिसिटी आणि निवडणूक आयोगाचा प्रतिक्रिया शिवाय व्हायरल करू शकत नाही. मी उद्या दिल्लीत पण या संबंधात अधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत. ऑलरेडी तक्रार केली आहे. निवडणूक आयोगाने मला आश्वस्त केलं आहे. सायबर ब्रांच मुंबई पोलिसनी पण आश्वासन दिलं आहे की INB मिनिस्ट्रीचा हा कायद्याची तरतूद पण तपासली जाणार.